मग अण्णा प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही ना? त्रास वगैरे तसा नाही नाना, पण आता काय वयोमानाप्रमाणे व्हायचंच. हो. तरी आता पूर्वीपेक्षा प्रवासाच्या सुखसोयी आता फारच चांगल्या आहेत. हो, खरंय खरंय खरंय. चित्राच्या आईंची तब्येत कशी आहे आता? पण वयोमानानुसार संधिवाताचा त्रास आहे. हम्म. त्यामुळे तिथल्या तिथे गावात जी काही औषधं मिळतात त्यावर वेळ निभावतो. हा, पण एक आहे, मुंबई सारखी वैद्यकीय सेवा तिथे नाही हे मात्र नक्की. तर आता मुद्द्याचं बोलूया. तुम्ही चित्राच्या काळजीने इथे आलात माहिती आहे मला. हे मला कळतंय की मी कितीही म्हणालो की काळजी करू नका तरी तुमची काळजी काही संपणार नाहीये. ना आजकालच्या मुलांना कळत नाही हो, आई वडील त्यांच्या भल्याकरता बोलतात. खरं म्हणजे त्यांना वस्तुस्थितीचं भानच नसतं. मी चित्राला कळकळीने सांगत होतो की तुमचे दोघांचे स्वभाव भिन्न आहेत, तुमचं जुळणार नाही. पण हे तिला पटतच नव्हतं, कारण तिने मनोजच्या प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधली होती. त्यामुळे आपण सगळे काय सांगत आहोत हे तिला दिसतही नव्हतं आणि कळतही नव्हतं. खरंय. त्यावेळी तिने जर हे आपल्या सगळ्यांचं ऐकलं असतं तर आज हा दिवस आला नसता. ना, पण चित्राला मी या अवस्थेत नाही पाहू शकत. नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ना, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. आणि आता जे घडून गेलंय त्याचा विचार करण्यापेक्षा जे हातात आहे ते निसटून कसं जाणार नाही याचा विचार करायला. कारण अजून तशा गोष्टी हाताबाहेर गेलेल्या नाहीये. ना, म्हणूनच मी तिच्याशी बोलतो आणि तिला माझ्यासोबत गावी घेऊन जातो. अण्णा, तुम्ही मनोजला भेटणार आहात का? नाही, हवं तर त्याला इथे आपण बोलवून घेऊया किंवा आपण त्याला भेटायला जाऊया. काय वाटतं तुम्हाला? ना, मला नाही वाटत त्यातून काही साध्य होईल. यापूर्वी आमच्यात खटके उडाले आहेत, त्यामुळे या तणावाच्या परिस्थितीत काही मार्ग निघण्याऐवजी भडकाच उडेल असं मला वाटतं. त्याला भेटण्यात काहीच अर्थ नाही. मागच्या वेळेला गाडी घेऊन आली होती दोघं, छान हसत होता, बोलत होता, वागत होता. तोच का हा मनोज, हा मला प्रश्न पडला होता. काय बिनसलं हे परमेश्वरच जाणे. मला वाटतं अण्णा, तुम्ही हवं तर बोला चित्राशी, पण तिला इथेच राहू दे. तुम्ही म्हणताय ना, तुम्ही मनोजचं एक खूप वेगळं प्रेमळ रूप पाहिलात म्हणून. मग ते रूप नेहमीसाठी असावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. नक्की ते दोघे एकत्र येतील असं खरंच वाटतंय मला. हो ना नाना? हो हो हो. आम्ही लग्नाची जबाबदारी घेतली होतीच ना. मग ते लग्न टिकेल आणि चित्रा मनोज सुखी होतील ही जबाबदारी सुद्धा आम्ही घेतो. तुम्ही काही काळजी करू नका अण्णा. ना, तुम्ही सगळे आहात म्हणून मी निर्धास्त आहे.